फॅमिली पेन्शन म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय, ज्याचा लाभ मिळण्यासाठी पीपीओ मध्ये पती किंवा पत्नीच्या नावाने फॅमिली पेन्शन प्राधिकृत असणे आणि पेन्शनर व फॅमिली पेन्शनरचे जॉईंट खाते असणे गरजेचे आहे। वित्त विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित शासन निर्णय जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा। नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत। मित्रांनो, शासनाच्या या शासन निर्णयाचा लाभ तुमच्याकडे पेन्शन पेमेंट ऑर्डर असेल तरच घेता येणार आहे। पेन्शन पेमेंट ऑर्डर नसेल किंवा ती हरवली असेल तर ती तुम्हाला कुठेही न जाता मोफत ऑनलाईन मिळवता येते। त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ अवश्य बघा। व्हिडिओची लिंक वर आय बटन व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। जीआर नुसार जॉईंट अकाउंटमध्ये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनर्सच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शनर म्हणजे त्यांचे पती किंवा पत्नी यांना ओळख तपासणीतून सूट देण्याचा निर्णय काल 19 जुलै 2022 रोजी शासनाने घेतला असून त्यामध्ये केंद्राप्रमाणे राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांचा उल्लेख करण्यात आला आहे। ज्या प्रकरणी निवृत्ती वेतन प्रदान आदेशामध्ये म्हणजे पीपीओ ऑर्डरमध्ये निवृत्ती वेतनधारकाच्या पती किंवा पत्नी यांचे नावे कुटुंब निवृत्ती वेतन प्राधिकृत करण्यात आले असेल आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचे निवृत्ती वेतन धारकासमवेत संयुक्त बँक खाते अस्तित्वात असेल, अशा प्रकरणी निवृत्ती वेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्ती वेतनधारकास कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करतेवेळी प्रथम ओळख तपासणीकरिता कोषागारात व्यक्तिशः उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही। अशा वेळी निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीने कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करण्यासाठी संबंधित कोषागार अथवा अधिदान व लेखा कार्यालय यांच्याकडे सोबत जोडलेल्या नमुना 12 मध्ये खालील कागदपत्रांसह अर्ज करावा। निवृत्ती वेतनधारकाचा मृत्यू दाखला आणि नामनिर्देशन नमुना। तर मित्रांनो, पेन्शनरच्या मृत्यूनंतर त्यांच्या पती किंवा पत्नी यांना फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी आता ओळख तपासणीसाठी स्वतः कार्यालयात हजर राहावे लागणार नाही। फक्त हा विहित नमुन्यातील फॉर्म भरून त्यासोबत पेन्शनरचे डेथ सर्टिफिकेट आणि नॉमिनी पॅटर्न सोबत जोडून तो कार्यालयात जमा करावा लागणार आहे। त्यासाठी फक्त 2 अटींची पूर्तता करणे आवश्यक असेल। पेन्शनर व फॅमिली पेन्शनरचे संयुक्त म्हणजे जॉईंट अकाउंट असावे। उदाहरणार्थ, पेन्शनर पती असेल तर पत्नीसोबत जॉईंट अकाउंट ज्यामध्ये पतीची पेन्शन जमा होत आहे। पतीच्या पेन्शन पेमेंट ऑर्डरमध्ये पत्नीच्या नावाने फॅमिली पेन्शन मिळावी असे प्राधिकृत म्हणजे ऑथराइज्ड असणे आवश्यक असेल। मात्र ज्या प्रकरणी निवृत्ती वेतन प्रदान आदेशात कुटुंब निवृत्ती वेतन पती किंवा पत्नीच्या नावाने प्राधिकृत करण्यात आलेले नाही अथवा निवृत्ती वेतनधारकाचे निवृत्ती वेतन संयुक्त बँक खात्यात जमा न होता ते निवृत्ती वेतनधारकाच्या एकट्याच्या नावे असलेल्या बँक खात्यात जमा केले जात होते, त्या बाबतीत पूर्वीप्रमाणेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकाला नमुना 12 मध्ये कोषागारात अर्ज करावा लागेल। तसेच ओळख तपासणीसाठी उपस्थित राहावे लागेल। मित्रांनो, या जीआर सोबत आवश्यक अर्जाचे नमुने जोडलेले आहेत आणि जीआरची डायरेक्ट लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यामुळे पीपीओ मध्ये कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पती अथवा पत्नीचे नाव नामनिर्देशित आहे की नाही हे तपासा आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकासोबत तुमचे संयुक्त खाते असल्याची खात्री करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।